ask you, मला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे तुमचा मोबाईल जरा तुम्ही स्विच ऑन करा आणि तुमच्या हातात घ्या तुमचा मोबाईल. मला दिसू दे तुमच्याकडे कोणत्या ब्रँडचा मोबाईल आहे. एव्हरीवन, तुमच्या फोन मध्ये एक विशिष्ट फीचर आहे, त्याला म्हणतात आपण फोन. फोनचा आयकॉन आहे, डायलिंग टोन आहे, बघा बरं. डायल पॅड आहे का? जस्ट ओपन दॅट अँड राईट डाऊन वन युनिक नंबर. I will tell you that the unique number is 96 6434 6434. Yes, and that unique number is also mentioned here. This is my number, Rohan Moreshwar Homkar. I am a trainer, and anywhere in the journey of your life you require some important thing to decide, you can definitely contact me free of cost. Okay. Now today's topic is business model. How you can develop your business model to have the growth in your business which is equal to the happiness in your life. That is our goal. So everyone is doing some business and we wanted to grow it. So first we have to consider what are the key partners we are having. If you are having any writing material, or again I wanted to tell you, तुमच्या फोन मध्ये अजून एक युनिक फीचर आहे, ते म्हणजे मेमो किंवा टेक्स्ट मेसेज. त्यामध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. फर्स्ट पॉइंट, की पार्टनर्स. तुमचे की पार्टनर्स कोण आहेत हे तुम्हाला ओळखायचं आहे. का ओळखायचं आहे? कारण एक चांगली म्हण आपल्याकडे आहे, एक चांगली वाक्य आपल्याकडे आहे, ते म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपल्याला एकमेकांना सोबत घेऊन पुढे जायचंय, आणि त्यासाठी आपल्याला डिसाइड करायचंय की आपले की पार्टनर्स कोण आहेत. तुम्ही प्रत्येक जण मॅकडॉनल्ड किंवा केएफसी किंवा कोणत्याही ब्रँडेड आउटलेट मध्ये गेला असाल, तुम्हाला माहिती आहे की ते फक्त जे विकणारे लोक आहेत ते फक्त विकायचं काम करतात. त्याला जो सप्लाय करणारा व्यक्ती आहे, सप्लाय करणारी जी प्रोडक्शन आहे, त्यांचे जे पूर्ण टीम आहे, दॅट इज इन्क्लुडेड इन द की पार्टनर्स. समजा फ्राईज तुम्हाला आवडतात आणि फ्राईज बनवण्यासाठी जर पोटॅटो कोणी अवेलेबल करून दिला नाही मॅकडॉनल्डला, तर विचार करा त्यांचा बिझनेस सस्टेन होईल का. तुम्ही किती असोसिएटेड आहात तुमच्या पार्टनर सोबत ते ह्यामध्ये आपल्याला दिसतं. याला असं नाही म्हणतात की बिझनेस पार्टनर म्हणजे माझा एक पार्टनर आहे आणि आम्ही दोघं मिळून काम करतो. दॅट इज नॉट पार्टनर. की पार्टनर इज समवन हु इज गिविंग यू द मटेरियल, सर्व्हिसेस, रिसोर्सेस, फायनान्स अँड एनी अदर थिंग. You have to take care of these key partners. Just go through these questions. Who are our key partners? ज्याच्याशिवाय आपला बिझनेस चालूच शकत नाही. Which resources we are requiring from? We are acquiring from the partners. जसं की म्हटलं फ्राईज विकायचे मॅकडॉनल्डला, तर त्याला काय पाहिजे? बटाटा पाहिजे, राईट? नेक्स्ट, की ऍक्टिव्हिटीज. तो पार्टनर जो आहे आपला, तो कोणतं काम करणार आहे नक्की? तो आपल्याला फक्त बटाटे देणार आहे की तो धुवून उकळून स्वच्छ करून देणार आहे? काय आहे? आपण एक मॅकडॉनल्ड हे एक्झाम्पल घेऊ आजच्या ट्रेनिंगसाठी, ठीक आहे? त्यानंतर मोटिवेशन फॉर पार्टनरशिप. तुम्ही कशा प्रकारे पार्टनर्स गोळा करू शकता, त्यामध्ये आहे फर्स्ट ऑप्टिमायझेशन अँड इकॉनॉमी. जसं की मॅडमने सांगितलं की रिटेल तुम्ही आमचे डिस्ट्रीब्युटर बना तर तुम्हाला 25%, 50% बिझनेस मध्ये शेअर मिळेल. सो व्हॉट टाइप ऑफ प्रपोजिशन अँड इकॉनॉमिकल बेनिफिट यू आर गिव्हिंग टू युअर पार्टनर, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट, रिडक्शन ऑफ रिस्क अँड अनसर्टिनिटी. एकच व्यक्ती जगातली सगळी कामं करू शकत नाही. जर आपण इथे लिस्ट बनवायला घेतली की एखादा बालक जन्मल्यापासून ते मरेपर्यंत किती वस्तूंचा वापर करतो, आणि जर याची आपण लिस्ट बनवायला जर सुरुवात केली तर ती जवळजवळ 2000-3000 च्या रेंज मध्ये जाईल. तर तुम्ही विचार करा की तेवढे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहेत आणि तेवढे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो का? आपल्याकडे आपले मेंबर आहेत, त्यांचं प्लॅटिना प्रोडक्ट आहे. तुम्ही विचार करा त्या प्रोडक्टशी रिलेटेड फक्त गार्डन हा एक एरिया आहे, त्याच्या व्यतिरिक्त किती सारे एरिया आहेत. मग ते सर्व ते प्रोडक्ट देऊ शकतात का? एक स्पेशलायझेशन असतं. सेम वे आपल्याला बघायचं की आपल्या पार्टनरचं स्पेशलायझेशन काय आहे आणि त्याला आपल्याला एकत्र येऊन आपला जो बेनिफिट आहे तो करून घ्यायचा. नेक्स्ट, पार्टनर नुसते असून उपयोग नाही, आपल्याला रिसोर्सेस पण माहिती पाहिजे की माझा बिझनेस जेव्हा मला करायचा आहे तेव्हा रिसोर्सेस कोणते कोणते अवेलेबल आहे. अगेन गो बॅक टू द मॅकडॉनल्ड्स.
रिसोर्सेस काय आहेत, त्यांच्याकडे सर्व जागा आहेत, फ्रँचायझी आहेत, वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्यांच्याकडे, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन चॅनल आहेत, कस्टमर रिलेशनशिप आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा काउंटरवर जाल तेव्हा तुम्हाला नमस्ते म्हणून ट्रीट केलं जाईल. आता तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये विचार करा, तुम्ही तुमच्या कस्टमरला कशा प्रकारे ट्रीट करता. जस्ट टेक एक्झाम्पल. आज मॅकडॉनल्डचे पूर्ण विश्वामध्ये 35,000 पेक्षा जास्त आउटलेट आहेत आणि एखादी ऑर्गनायझेशन एवढ्या हायेस्ट लेवलला का पोहोचू शकते? त्याचं एकमेव उत्तर आहे, ते म्हणजे कस्टमर रिलेशनशिप. आपल्याला पैसा, इन्कम, रेव्हेन्यू, तुम्ही काहीही म्हणाल, गल्ला म्हणाल, काही म्हणाल, धंदा म्हणाल, ते सर्व आपल्याला कोणाकडून येतं? कस्टमर कडे. आणि आपण कस्टमरला कशा प्रकारे ट्रीट करतोय त्याचा एक मेजर पोर्शन आपल्या बॅलन्स शीट मध्ये रिफ्लेक्ट होतो. त्यानंतर रेव्हेन्यू स्ट्रीम्स, टाइप ऑफ रिसोर्सेस, यामध्ये आपण विचार करू की आपले रिसोर्सेस फिजिकली आहेत का, इंटलेक्च्युअल आहेत का, किंवा एखाद्या सायंटिस्टने केलेल्या संशोधनामुळे, जसं मॅडमनी सांगितलं की कंपनीला फायदा होतो, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये बघा की तुमचे रिसोर्सेस कोणत्या टाइप्स आहेत. फिजिकल आहेत का, इंटलेक्च्युअल आहेत का, ह्युमन आहेत का, फायनान्शियल आहेत का. काही बिझनेस असे आहेत ज्याला इनिशियल कॅपिटलची रिक्वायरमेंट खूप जास्त असते. काही बिझनेस असे आहेत की ज्यामध्ये तुम्ही फक्त, जसं मॅडमने सांगितलं, 3,700 काहीतरी रुपये भरून तुम्ही सुरू करू शकता. सो प्रत्येक बिझनेसचे की रिसोर्सेस हे वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला इंडिव्हिज्युअली विचार करायचा आहे की आपले की रिसोर्सेस काय आहेत आणि त्याला आपण कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो. नाव, फक्त आपल्याकडे रिसोर्सेस त्यानंतर आपले पार्टनर असून भागत नाही. या दोघांनी मिळून काहीतरी कामं केली आणि ती कामं कोणती? दॅट इज कॉल्ड की ऍक्टिव्हिटीज. की ऍक्टिव्हिटीजचा सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन. तुम्ही कस्टमरला काय देताय? कस्टमर तुम्हाला जरी पैसा देत असला तरी तुम्ही कस्टमरला त्या बदल्यात काय देताय? जसं आपण परत एक्झाम्पल घेऊ आपल्याच मेंबरचं, प्लॅन्टिना, राईट? एम आय प्रोनाउन्सिंग इट करेक्ट? ओके. सो इन दॅट व्हॉट कस्टमर इज गेटिंग आउट ऑफ इट, की त्याला पाणी कमी घालावं लागेल त्या प्रोडक्ट प्लांट साठी, समथिंग लाईक दॅट सर. आणि त्याच्यामुळे त्याचा वेळ वाचेल, त्याची जी गरज आहे गार्डनिंगची ती कंप्लीट होईल, राईट? तर अशा प्रकारे जे व्हॅल्यू प्रपोजिशन आहे त्यामध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी गरजेच्या आहेत. ओके. नेक्स्ट, डिस्ट्रीब्युशन चॅनल. तुम्ही कोणत्या प्रकारे कस्टमर सोबत इंटरॅक्ट करताय, कशा प्रकारे तुम्ही कस्टमरशी मिळताय. जसं की आता मॅडमनी इथे प्रेझेंटेशन दिलं आणि तुम्हाला सर्वांना त्या बिझनेस बद्दल माहिती करून दिली. सो व्हॉट इज युअर डिस्ट्रीब्युशन चॅनल्स. नेक्स्ट, कस्टमर रिलेशनशिप. याच्यावर मी 1 मिनिट घेईन अजून तुमचा, की प्रत्येक वेळी जेव्हा कस्टमर तुमच्याकडे येतो तो कधीही बिझनेसच्या ओनरला भेटत नाही. एक लक्षात ठेवा तुम्ही सर्वांनी, तुम्ही जरी बिझनेसचे ओनर असाल तरी तुमचा कस्टमर तुम्हाला भेटणार नाही. आणि इवन दो जर तुम्हाला मोठं व्हायचंय, तुमच्या बिझनेसला तुम्हाला ग्रो करायचंय, तर तुमचा कस्टमर तुम्हाला कधीच आयुष्यात भेटता कामा नये. काय बोलतोय मी, कळतंय तुम्हाला? एक्सेप्ट आवर प्रोफेशन, ट्रेनर्स प्रोफेशन, तरी आता पण ऑप्शन आलेले आहेत, ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे ऑप्शन्स आलेले आहेत. बट स्टील युअर कस्टमर शुड नॉट मीट द ओनर. व्हाय आय एम टेलिंग यू दॅट? You should build up a system which will interact with the customer in a such a way that customer should be feel proud about your company, not you but the customer, and that is what comes under the customer relationship. Do you get that? Next, value proposition. प्रत्येक वेळी आपण बघितलं, इंग्रजांनी कापूस नेला, तिथे त्याचे कपडे बनवले, परत आणून विकलं. व्हॉट इज दॅट? व्हॅल्यू ऍडिशन. अँड हाऊ यू आर ऍडिंग व्हॅल्यू टू पर्टिक्युलर मटेरियल और पर्सन और एनी रिसोर्सेस इज कम्स अंडर द व्हॅल्यू प्रपोजिशन. आणि कोणत्या कस्टमर सेगमेंटला तुम्ही ट्राय करताय. जसं की आपल्याकडे रिचनेस साठी सरांनी मगाशी सांगितलं की ते सेमिनार्स घेतात. तर कस्टमर सेगमेंट आपला कोण आहे? इथे मॅडमने एक्झॅक्ट पद्धतीने सांगितलं की हाऊसवाईफ साठी मला काहीतरी करायचंय. सो व्हॉट इज दॅट? दे हॅव अंडरस्टूड द कस्टमर सेगमेंट फॉर देअर व्हॅल्यू प्रपोजिशन. कारण तुम्हाला विकायचंय, तुमचं प्रॉडक्ट 100% चांगलं आहे, पण ते जर तुम्ही राईट ऑडियन्सला विकलं नाही
तर तुम्ही ते विकू शकत नाही. नेक्स्ट कस्टमर सेगमेंट. आता आपण ह्याच्यावर थोडंसं डीपली बघूया कोणत्या प्रकारचे कस्टमर सेगमेंट आहेत. फर्स्ट इज मास मार्केट. flipkart.com, everyone is access to internet, mass market. Niche market, industrial safety training, very niche. Again you can take example of साबुदाण्याची खिचडी फक्त गुरुवारी उपवासाच्या दिवशी एकदम फुल फॉर्म मार्केट मध्ये. दॅट इज niche market, very specific, very unique. नेक्स्ट सेगमेंटेड, जसं की तुमच्याकडे कोलगेट टूथपेस्ट segmented market. Everyone requires it, but it has a segment. Next, diversified, like the sports. Sports has a market which is a diversified. That multi-sided platform means one product is there, one service is there, but it has multiple opening to the customers. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, whom we are creating value. Okay? So this is about the customer segment. Next. And last way, how to reach to your customers is with the help of channels. आता आपण हे फक्त ओव्हरव्ह्यू बघितलाय. यामध्ये प्रत्येकाला 1 to 1 जर स्वतःचं बिझनेस मॉडेल डेव्हलप करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही सगळ्यात पहिली जी स्टेप केली आहे त्याच्यावर दुसरी स्टेप करायची, दॅट इज यू कॅन कॉल मी और SMS मी और WhatsApp मी युअर रिक्वायरमेंट अँड वी विल सिट 1 to 1 अँड वी विल डिस्कस अबाउट इट. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट 2 points are remaining that we will discuss in 1 to 1. That is my again contact details. Thank you very much. Yes. Man management तुम्ही करता का? Mind management for the वर्कर जे आहे मॅनेजमेंट तुम्ही करता. yes in the resources आम्ही HR ट्रेनिंग्स घेतो. त्यामध्ये अकाउंट्स, त्याचप्रमाणे तुमचं सेल्सचे जे पर्सन आहे, तुमची सेल्स टीम असेल तर त्यांचं आम्ही ग्रूमिंग करू शकतो. सेल्स नाही आहे, बेसिक सेल्स म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी किंवा सिस्टम ट्रेनिंग द्यायचं आहे. तुमची जी सिस्टम आहे ती त्यांना चांगल्या प्रकारे हे करायची. सिस्टम ट्रेनिंग करतो. किंवा तुम्हाला एखादा मोठा प्रोजेक्ट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल वेंडर्स वगैरे समजा त्यामध्ये तुम्हाला वेंडर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ते पण आम्ही करतो. मगाशी तुम्ही सांगितलं की कस्टमरशी आपण डायरेक्ट इंटरॅक्ट नाही करायचं, तर त्याचं थोडंसं सांगा की का करायचं नाही, त्याचा काय फायदा होऊ शकतो ते सांगा. कारण की नवीन स्टार्टअप जर असेल तर नवीन स्टार्टअपला कोणी एम्प्लॉई लगेच ठेवणार नाही, कारण की नवीन स्टार्टअपला त्याला स्वतःला काही येत नसतं एंटरप्रेनरला. तर तो वर्कर ठेवून काय करणार, त्यानं जर त्याला मिसगाईड केलं तर त्याचं आहे ते कस्टमर सुद्धा जाऊ शकतात. तर त्याचं बेसिकली आमचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत किंवा जे बिझनेस मॉडेल कॅनव्हास आम्ही डेव्हलप करून देतो ते मिड साईज कंपन्यांसाठी असतं, ज्यांनी एक महिन्याला 1 लाख 2 लाख नेट प्रॉफिट कमवायला सुरुवात केली. पण त्यांना त्याच्या पुढे जाणं जमत नाही, कारण की त्याचा जो ओनर असतो तो सगळी कामं स्वतःच करायला बघतो. तो स्वतः चेक साइन करायला बघतो, तो स्वतः अटेंडन्स चेक करायला मागतो, सर्व स्वतः करायला बघतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याला बिझनेस ग्रोथसाठी वेळ देता येतो. दॅट इज अ वन पॉइंट. सेकंड पॉइंट इज अ गोल इन युअर लाईफ. ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही बिझनेस का करू इच्छिता? कारण तुम्हाला हॅपी व्हायचं लाईफमध्ये, तुम्हाला रिलॅक्स मध्ये फील करायचं, राईट? त्यासाठी जर तुम्ही दिवसभर मेहनत करत बसले तर डेफिनेटली तुम्ही ते गोल अचीव्ह करू शकता का? नाही. सो तुम्हाला त्यासाठी काय करायचं, एक सिस्टीम डेव्हलप करायची ज्यामध्ये तुमच्याकडे काही असोसिएट असतील, काही वेंडर्स असतील, इव्हन तुम्हाला तुमचा कस्टमर पाहिजे तर अशा एजन्सी अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला डायरेक्ट कस्टमर आणून तर कमिशन बेसिस. तेव्हा तुम्हाला विचार करायचा आहे की जर मी हे केलं तर डेफिनेटली माझे जे रिसोर्सेस आहेत ते जास्त वापरले जाणार आहेत विथ कम्पेअर टू दॅट कमिशन. मग तेव्हा तुम्हाला हे बघायचं की कमिशन दिलं तरी चालेल पण मी यांच्याकडनं ही सर्व्हिस घेऊ शकतो. आणि अगेन कमिंग बॅक टू स्टार्टअप क्वेश्चन, स्टार्टअप इज समथिंग वेअर एंटरप्रेन्योर इज मोर इंटरेस्टेड अबाउट इट्स ड्रीम. तो स्वतःबद्दल विचार करतो, तो कंपनीबद्दल, तो इन्व्हेस्टर बद्दल, समाजाबद्दल किंवा व्हॉट एव्हर द कस्टमर्स आहेत त्याच्याबद्दल काही विचार करत नाही. तो म्हणतो की मी हे प्रॉडक्ट डिझाईन केलंय, ते एक जगातलं उत्तम प्रॉडक्ट आहे आणि ते सर्वजण घेतील असं त्याचा माइंडसेट असतो. पण जेव्हा जेव्हा तो मार्केटमध्ये येतो, थोडे धक्के खातो, तेव्हा ते त्याच्याने शिकतो. बट हे सर्व आम्ही नरिशमेंट त्या एंटरप्रेन्योरचं व्हेरी बेसिक लेवलला सीड, ज्याला आपण सीड लेवल म्हणतो, त्या ठिकाणी आम्ही हे करतो.
कॉलेजेसमध्ये काही इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुद्धा करतो आम्ही. एनी क्वेश्चन नेक्स्ट? हा काही क्वेश्चन थँक्यू सर. आपलं ओपन नेटवर्किंग आहे टी आणि स्नॅक्स वगैरे पाहिजे. आमची सगळ्यात महत्त्वाची सूचना आमच्या